रिसोड मालेगाव मार्गावर बिबखेडाजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्सिमो वाहनाचा टायर अचानक फुटल्याने भीषण अपघात घडला। ही घटना जून 24 रोजी सकाळी 9:45 वाजताच्या सुमारास घडली। टायर फुटल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहनाने तब्बल 4 पलट्या घेतल्या। या भीषण अपघातात एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत। संतोष नारायण गवळी, वय 36 वर्षे, राहणार नावली, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। संतोष गवळी हे आपली पत्नी आरती व 5 वर्षीय मुलगा गणेश यांच्यासोबत राहणार नावली येथून रिसोडकडे येत होते। रिसोडपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावरच हा अपघात झाला आणि या अपघातामध्ये संतोष गवळी यांनी आपले प्राण सोडले। आपल्या नजरेसमोरच पतीने प्राण सोडल्याचे पाहताच पत्नी आरती यांनी आपला मुलगा गणेशला जवळ घेत एकच टाहो फोडला। हा हृदयद्रावक प्रसंग पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांचेही डोळे पाणावले। अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमींना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले। घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार MH26S 1841 क्रमांकाचे महिंद्रा मॅक्सिमो हे वाहन डोणगाववरून ग्रामीण भागातील प्रवासी घेऊन रिसोडकडे येत असताना बिबखेडाजवळ हा अपघात झाला। हा अपघात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे झाला असल्याचे बोलले जात असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। रिसोड शहर आणि तालुक्यात अत्यंत खराब आणि भंगार अवस्थेतील वाहने रस्त्यावर धावत असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या गंभीर बाबीकडे पोलीस प्रशासन आणि RTO विभागाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। या अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालय आणि काही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतलेल्या जखमींपैकी सतीश भिसे व गणेश गवळी वगळता इतर 6 जखमींना पुढील उपचारासाठी वाशिम येथे हलविण्यात आले आहे। जखमींमध्ये 6 महिलांसह एका लहान मुलाचा समावेश आहे। यातील 3घांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे। अपघातातील जखमींची नावे: परमेश्वर बबन शिंदे, वय 50 वर्षे, राहणार नावली, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम; लता दीपक खरात, वय 42 वर्षे, राहणार नावली, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम; शोभा परमेश्वर कोरडे, वय 35 वर्षे, राहणार मांगुळझानक, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम; सतीश जगन्नाथ भिसे, वय 38 वर्षे, राहणार अंचळ, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम; देविदास यादव खंडारे, वय 52 वर्षे, राहणार नेतौसा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम; कृष्णा रामेश्वर कोरडे, वय 16 वर्षे, राहणार मांगुळझनक, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम; गणेश संतोष गवळी, वय 5 वर्षे, राहणार नावली, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम; आरती संतोष गवळी, वय 27 वर्षे, राहणार नावली, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम; गोदावरी शामराव मोरे, वय 72 वर्षे, राहणार मांगवाडी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम; लताबाई दत्तराव रायवाडे, वय 50 वर्षे, राहणार पळशी, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली; दीपक रामभाऊ खरात, वय 45 वर्षे, राहणार नावली, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम; पंकज भास्कर खरात, वय 27 वर्षे, राहणार नावली, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम; शारदा बळीराम वाघ, वय 55 वर्षे, राहणार गोवर्धन, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम; बळीराम पंढरीनाथ वाघ, वय 59 वर्षे, राहणार गोवर्धन, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।